सो क्वेश्चन इज लेट एक्स बी द कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. आता हे आपण फक्त पाहतोय आणि नंतर आपण सॉल्व्ह करू. लेट एक्स बी द कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल हुज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर. फॉर 0 इज लेसर दॅन एक्स इज लेसर दॅन 1, दॅट इज द सपोर्ट दिलाय तो. Note that f of x is not probability of x is equals to x, means it is not a discrete probability or it is not a PMF. It is not a PMF. It is a PDF. हे काय probability density function आहे. So for example, तुम्ही जर x तुमचा कुठून कुठं लाई करतोय 0 to 1 मध्ये, मग तुम्ही जर 0.9 पुट केला कुठं f of x is equals to 3x square मध्ये, so you will get some value and that value is greater than 1. आता मला सांगा प्रोबॅबिलिटी म्हणजे 0 to 1 मध्ये कुठलाही नंबर जर तुमच्याकडे आहे, तुम्ही असं म्हटलं की दिस इज पीडीएफ, हे काय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे, हे तुम्ही डिफाईन पण केलं आणि आता तुम्ही म्हणताय की हे फंक्शन या रिजन मध्ये किंवा या इंटरवलवर डिफाईन केलंय, दॅट इज 0 इज लेसर दॅन एक्स इज लेसर दॅन 1. मग या इंटरवलवर जर तुम्ही एखादं फंक्शन डिफाईन केलंय तर तुम्ही असं म्हणाल की हा मग 0 to 1 या इंटरवल मध्ये तुम्ही जर टोटल सम काढली, काय म्हणजे सगळे प्रोबॅबिलिटी काढली जर तुम्ही प्रत्येक कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलची, तर ती काय आली पाहिजे, तिची सम काय आली पाहिजे, तिची सम 1 आली पाहिजे, बरोबर. पण तुम्ही फॉर एक्झाम्पल एफ ऑफ 0.9 जर टाकते तर तुम्हाला 2.41 मिळते, विच इज क्लिअरली नॉट अ प्रोबॅबिलिटी. ही प्रोबॅबिलिटी नाही, कारण प्रोबॅबिलिटी कधी 1 पेक्षा मोठी नसतेच, कळतंय ना. सो इन कंटिन्युअस केस एफ ऑफ एक्स इज द हाईट ऑफ द कर्व ऍट एक्स इज इक्वल टू एक्स. मग कंटिन्युअस केस मध्ये तुमचं जे पीडीएफ असतं इट इज अ कर्व. y is equals to f of x is your PDF. PDF म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असतं आणि at x is equals to x जर तुम्ही प्रोबॅबिलिटी काढताय तर इट इज ऍक्च्युअली द हाईट. इट इज हाईट. इन कंटिन्युअस केस f of x is the height of the curve. f of x काय असते, हाईट. सो दॅट द टोटल एरिया अंडर द कर्व इज 1. कर्वच्या अंडरचा जो टोटल एरिया आहे सपोर्ट वरचा, सपोर्ट कोणता, आता समजा हे फंक्शन असेल 3x स्क्वेअर तर तो अपवर्ड ओपनिंग पॅराबोला येईल ना, तर मग त्याच्या अंडरवाला एरिया 0 to 1 मधला म्हणजे असा काहीतरी ग्राफ येईल, y is equals to 3x स्क्वेअर फ्रॉम 0 to 1 लेट अस से. ह्याची सम काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे, कारण आपण त्या प्रॉपर्टीज पाहिल्यात ना. एफ ऑफ एक्स जर तुमचं पीडीएफ असेल तर पहिली प्रॉपर्टी इंटिग्रेशन, म्हणजे एफ ऑफ एक्स तर पॉझिटिव्ह व्हॅल्यूड और 0 व्हॅल्यूड इंटिग्रेबल फंक्शन असलं पाहिजे. एफ ऑफ एक्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर काय सांगितलंय, एफ ऑफ एक्सचं जे इंटिग्रेशन आहे ओव्हर द सपोर्ट इट शुड बी 1. त्याच्यानंतर इन एनी इंटरवल यू कॅन फाइंड आउट द प्रोबॅबिलिटी अँड द लास्ट वन इज प्रोबॅबिलिटी ऍट अ सिंगलटन पॉइंट इज 0. कळतंय. सो इथं काय दिलंय तुम्हाला, हिअर इट इज एरिया अंडर द कर्व दॅट डिफाइन द प्रोबॅबिलिटी. या केसमध्ये एरिया अंडर द कर्व प्रोबॅबिलिटी सांगतो, ना की फंक्शनची व्हॅल्यू. कळतंय का तुम्हाला. सो नाउ लेट अस स्टार्ट बाय व्हेरीफाइंग एफ ऑफ एक्स इज व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑर नॉट. मग आपण काय करतो, आपण हे डिटरमाइन करतो की हा आपलं दिलेलं फंक्शन हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे की नाही. त्याच्यासाठी पहिला चेक, आपलं दिलेलं फंक्शन काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर. इज इट अ पॉझिटिव्ह, पहिला चेक काय असतो, पॉझिटिव्ह व्हॅल्यूड, पॉझिटिव्ह और 0 व्हॅल्यूड इंटिग्रेबल फंक्शन असलं पाहिजे ओव्हर द सपोर्ट. सपोर्ट काय तुमचा 0 to 1, ओपन इंटरवल फ्रॉम 0 to 1. मग 0 to 1 मध्ये हे पॉझिटिव्ह व्हॅल्यूड आहे, येस इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह बिकॉज x स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड 3 इज पॉझिटिव्ह. सो तुम्ही असं म्हणाल की एफ ऑफ एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू दिस सपोर्ट. आता मी 0 व्हॅल्यूड का नाही लिहिलं, कारण एक्स ची व्हॅल्यू 0 नाहीच आहे, कारण इंटरवल मध्ये 0 ला ओपन ब्रॅकेट आहे. कळतंय का तुम्हाला सगळ्यांना. आता सेकंड चेक इज व्हॉट, सेकंड चेक इज इंटिग्रेशन ओव्हर द सपोर्ट एफ ऑफ एक्स डीएक्स शुड बी 1. इंटिग्रेशन ओव्हर द सपोर्ट इज 1. मला सांगा कुठून कुठपर्यंत, 0 to 1. 0 to 1 इंटिग्रेशन 1 आलं पाहिजे, येतंय का, त्याच्यासाठी मग चेक 3x स्क्वेअर dx फ्रॉम 0 to 1. 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन 3x क्यूब बाय 3 फ्रॉम 0 to 1. 3 ला 3 कॅन्सल, 1 क्यूब मायनस 0 क्यूब दॅट इज इक्वल्स टू 1. बरोबर का, आली का तुमची प्रोबॅबिलिटी 1. हे दोन चेक झाले तुमचे, येस. हेन्स इट इज अ व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असं म्हणायचंय तुम्हाला.
म्हणजे गिव्हन फंक्शन हे व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे की नाही त्याच्यासाठी हे दोन चेक लावायचे. फर्स्ट चेक इज इट शुड बी पॉझिटिव्ह व्हॅल्यू और नॉन निगेटिव्ह इंटिग्रेबल फंक्शन असलं पाहिजे, और तुम्ही असं म्हणू शकता पॉझिटिव्ह व्हॅल्यूड और झिरो व्हॅल्यूड इंटिग्रेबल फंक्शन असलं पाहिजे. अँड सेकंड चेक इज व्हॉट, सेकंड चेक इज इंटिग्रेशन ओव्हर द सपोर्ट मस्ट बी वन. ओव्हर द सपोर्ट इंटिग्रेशन इज वन मीन्स सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज इक्वल्स टू वन. कळतंय? ह्या दोन प्रॉपर्टी कालच लिहून दिलेल्या. सो दॅट्स इट. therefore it is a proper or valid, proper म्हणा किंवा valid म्हणा, काय म्हणा, proper म्हणा किंवा valid probability density function. कळते तुम्हाला कसं चेक करायचंय? प्रॉब्लेम कळाला पहिला? हा म्हणजे इंटरवल क्वेश्चन मध्ये कोणतं दिलंय? असा दिलाय. देताना मग त्यांच्याकडून असं द्यायला पाहिजे होतं त्यांनी. मग आपण म्हणलं असतं की x belongs to closed interval 0 to 1 and it is positive valued as well as zero valued. ह्या दोन केसेस सॅटिस्फाय केल्या त्या फंक्शनने and hence the given probability or given function is a valid probability density function. कळतंय का तुम्हाला? ओके. आता अल्सो फॉर अ रिअल नंबर हे तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेच मी. सी टू डी जर प्रोबॅबिलिटी काढायची असेल इन केस ऑफ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल अँड सी टू डी म्हणजे तुमचं असं फंक्शन असेल, असं तुमचं फंक्शन आहे, इट इज डिफाइंड ओव्हर द सपोर्ट फ्रॉम ए टू बी फंक्शन डिफाईन केलेलं आहे आणि ह्या फंक्शनचा कोणतं तरी एक इंटरव्हल आहे इथं सी टू डी, बरोबर ना? आणि हे सी टू डी असलेली प्रोबॅबिलिटी काढायची म्हणजे यू आर फाइंडिंग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स फ्रॉम सी टू डी. आता हे ह्याची प्रोबॅबिलिटी म्हणा, ठीक आहे ना, प्रोबॅबिलिटी ऑफ सी लेसर दॅन एक्स इज लेसर दॅन डी, ही जी प्रोबॅबिलिटी काढायचं किंवा इक्वल टूचं पण साइन द्या, ही जी प्रोबॅबिलिटी दॅट इज नथिंग बट दिस एरिया अंडर द कर्व. तुम्ही काय म्हणाल? इट इज ऍक्च्युअली द इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी एफ ऑफ एक्स डीएक्स. एफ ऑफ एक्स इज व्हॉट? इट इज अ व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. कळतंय? समजतं सगळ्यांना? आता मला हे म्हणायचंय की तुम्ही कंटिन्युअसच्या केसमध्ये तुम्ही असं म्हणू शकता की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेसर दॅन, ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज लेसर दॅन एक्स इज लेसर दॅन डी is as same as probability of c lesser than or equals to x is lesser than d. It is as same as probability of c is lesser than or equals to x is lesser than, okay, oh, probability of x, probability of c lesser than x lesser than d is equals to probability of c lesser than equals to x is lesser than equals to d is equals to probability of c lesser than equals to x is lesser than d and probability of c lesser than x is lesser than or equals to d. All those probabilities are same. Why? Because we know that at a singleton point probability is 0. म्हणजे तुम्ही जर असं करत असाल, हे जर तुम्हाला काढायचं आहे मीन्स बाय द वे यू आर फाइंडिंग दिस probability of c means probability of x is equals to c plus probability of c is lesser than x is lesser than d plus probability of x is equals to d. But probability at a singleton point is 0 in case of continuous random variable. So this probability and this probabilities are same. कळतंय का तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? आता या केसमध्ये इट इज ऍक्च्युअली द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू सी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज लेसर दॅन एक्स इज लेसर दॅन डी. कळतंय? And in this case it is probability of c is lesser than x is lesser than d and here d is included means plus probability of x is equals to d. But at singleton point in case of continuous random variable probabilities are 0, hence all these probabilities are equal. Please note down this result. And the answer of all is integration from c to d f of x dx.
झालं का? सगळे रिझल्ट दिले. हे काय होते कळते ना, ऍट अ सिंगलटन पॉइंट तर प्रॉबिलिटी 0 आहे. मग तुमची इनइक्वालिटी असू द्यात किंवा इक्वॅलिटी असू द्यात, यू आर गेटिंग द सेम आन्सर. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? हे बेसिक गोष्टी ह्या सांगतोय, क्वेश्चन अजून आपण सॉल्व्ह करत नाही. What is the probability that x falls between 1/2 and 1? This is given by this. कळतंय का? 1/2 आणि 1 मध्ये जर तुमची x व्हॅल्यू असेल तर तुमची प्रोबॅबिलिटी काय येईल? तर मग ती प्रोबॅबिलिटी ऑफ 1/2 इज लेसर दॅन x इज लेसर दॅन 1 येईल. म्हणजे तो आपल्याला ते इंटिग्रेशन घ्यावं लागेल, बरोबर ना? मग त्या म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही टाकलं तर यू आर गेटिंग द आन्सर. ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं 1/2, कारण ते व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन होतं की नाही. y इज इक्वल टू 3x² हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन होतं. मग मला सांगा, आता मला जर प्रोबॅबिलिटी ऑफ 1/2 लेसर दॅन x इज लेसर दॅन 1 काढायची आहे, तर मी काय करायला पाहिजे? इंटिग्रेशन फ्रॉम 1/2 टू 1 f ऑफ x dx करायला पाहिजे ना. मग हे काय येईल? x³ from 1/2 to 1. So 1 cube minus 1/2 cube, that is 1 minus 1/8, that is 7/8. कळतंय का? कसं प्रोसीड करायचं हे कळतंय सगळ्यांना? काय करायचंय ते. नेक्स्ट. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऍट x इज इक्वल टू 1/2? काय आलं पाहिजे आन्सर सांगा? 0 आलं पाहिजे ना, बिकॉज ऍट सिंगलटन पॉइंट प्रोबॅबिलिटी इज 0. वाय? Because it is actually from 1/2 to 1/2 f of x dx, but upper limit and lower limit are same, so answer is 0. कळतंय का? नेक्स्ट. म्हणजे ऍट सिंगलटन पॉइंट प्रोबॅबिलिटी काय असते? 0 असते. ओके. आता एक्झाम्पल नंबर 2 आपण आपल्या वेने सॉल्व्ह करूयात. काय क्वेश्चन आहे? लेट x बी द कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल whose probability density function is given by f of x is equals to x³ by 4 for an interval 0 is lesser than x is lesser than c. What is the value of constant c that makes f of x is valid probability density function? सांगा बरं. म्हणजे तुम्हाला गिव्हन दॅट, काय गिव्हन आहे? की f of x is a valid PDF. Given that f of x is a valid PDF. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे हे ऑलरेडी तुम्हाला दिलंय. दॅट इज तुम्हाला हे दिलंय की f of x हे पॉझिटिव्ह व्हॅल्यूड और झिरो व्हॅल्यूड फंक्शन आहे अँड इंटिग्रेशन ओव्हर द सपोर्ट दॅट इज फ्रॉम 0 टू c f of x dx is equals to 1. दॅट इज ऑलरेडी गिव्हन. इंटिग्रेशन त्याचं काय येणार आहे? 1 येणार आहे, कारण हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे हे ऑलरेडी दिलंय. त्यांनी आपल्याला असं नाही सांगितलं की चेक दॅट इट इज व्हॅलिड प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑर नॉट. त्याच्यामुळे तुम्ही हे ऑलरेडी गिव्हन आहे, म्हणजे हे दोन रिझल्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. वी वॉन्ट दॅट व्हॅल्यू सी विच मेक्स दॅट टू बी व्हॅलिड पीडीएफ. म्हणजे आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची आता. दॅट इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू c. आता तुमचं फंक्शन काय आहे? x³ by 4 dx दॅट इज इक्वल्स टू 1. आता x³ चं इंटिग्रेशन काय येणार रे? x⁴ by 4 आणि ऑलरेडी इथं 1/4 बाहेर आहे, कळतंय ना. अँड फ्रॉम 0 टू c इज इक्वल्स टू 1. दिस इम्प्लाइज x⁴ by 16 or 1/16 x⁴ फ्रॉम 0 टू c इज इक्वल्स टू 1. हे तर सोडवता येतं ना तुम्हाला. 16 तिकडे जाईल म्हणजे c⁴ मायनस 0⁴ इज इक्वल्स टू 16. म्हणजे c⁴ इज इक्वल्स टू 16. म्हणजे c ची व्हॅल्यू काय आली? c इज इक्वल्स टू प्लस मायनस 2. का? कारण 16 इज व्हॉट? c⁴ इज इक्वल्स टू प्लस मायनस 2⁴. बट इट कॅनॉट बी निगेटिव्ह. इट कॅनॉट बी निगेटिव्ह. का? बिकॉज आपलं फंक्शन मग निगेटिव्ह व्हॅल्यूड फंक्शन बनेल. सो c इज इक्वल्स टू 2. c इज इक्वल्स टू 2. ओके. Since c must be positive. कळतंय? आता नेक्स्ट. किती सिंपल आहे की नाही?
लेट्स रिटर्न, तर त्याच प्रॉब्लेमवर जाऊयात आपण. लेट्स रिटर्न टू द example in which x has following probability density function, means x is a continuous random variable which is given by this probability density function, or whose probability density function is f of x is equals to 3x square. For this interval, this is the support for that probability density function. F of x is equals to 3x square is your PDF, and its support is 0 is lesser than x is lesser than 1 is its support. And what is the CDF? Means they are asking you CDF. काय विचारतायत ते? CDF विचारताय. So how can you find the CDF? You know the formula for CDF, but मी ज्यावेळी लेक्चर पाहत होतो गेल्यानंतर त्यावेळी मला काय कळालं की मी सीडीएफचा फॉर्म्युला जो आहे तो थोडासा चुकीचा म्हणजे एक्स ला डबल केलं. मीच तुम्हाला सांगितलं की क्लॅश नाही होऊन द्यायचा, पण नोट करून देताना मीच तिथं काय केलंय, एफ ऑफ टी न लिहिता एफ ऑफ एक्स लिहिलाय. बरोबर, तुम्ही लिहिताना बरोबर लिहिला असेल. हे पहा, कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू एक्स एफ ऑफ टी डी टी असतो. एफ ऑफ टी इज व्हॉट? इट इज PDF in term of t. PDF in term of t. Probability density function in term of t. ठीक आहे ना. आता तुम्हाला CDFच काढायचा आहे. You want to find CDF. This is what? CDF. Cumulative distribution function. That you are interested to find. But how can you find? You have to just convert this equation into the T format, means this PDF is actually f of t is equals to 3t square. Okay, it is valid PDF that we already know, hence we can find out the CDF. So CDF is given by this integration, hence CDF is equals to integration from, okay, this formula can be also written as minus infinity to infinity. Oh, minus infinity to infinity nahi, minus infinity to t, minus infinity to t, or minus infinity to x f of t dt, minus infinity to x f of t dt. So you can also write this as minus infinity to x f of t is what? Let us write f of t dt, that is minus infinity to x f of t is 3t square dt. But actually your function is defined from 0 to 1, means your graph of the function is like this, open at 0 and 1, because they are the function is defined on open interval from 0 to 1. So this is the graph of the function in this interval. कळतंय का तुम्हाला? And now you are interested to find PDF. So for PDF we take any arbitrary x in between the support and we are going to CDF. In order to find CDF, we are going to cumulate the probabilities. म्हणजे मायनस इन्फिनिटी पासून x पर्यंत तुम्ही प्रोबॅबिलिटीची सम करत येणार. बट ऍक्च्युली मायनस इन्फिनिटी टू 0, your function is having the equation 0 because your function is 0 valued in that case. मला सांगा, मायनस इन्फिनिटी पासून 0 पर्यंत तुमचं फंक्शन काय? 0 व्हॅल्यूड आहे, म्हणजे 0 dt प्लस 0 टू x. आता 1 पर्यंत नाही जायचं, आपण नेहमी काय देत असतो सीडीएफ ला, वर अप्पर लिमिट इज ऑलवेज x and x should be less than 1, means upper end point of the support पेक्षा x कसा असतो? छोटा असतो. So 0 to x 3t square dt, but what is the integration of this is 0. What is the integration of this? Integration of this is 3t cube by 3 from 0 to x. So 3 get cancelled and final answer is x cube minus 0, that is x cube. So you can say f of x is equals to x cube for any value of x. So if we are having 1 over here, मग मी तुम्हाला विचारलं की 1 वर सीडीएफ काय येणार, तर यायला काय पाहिजे? सीडीएफचा आन्सर 1 यायला पाहिजे, कारण तुम्ही इकडून 1 पर्यंत सगळ्या प्रोबॅबिलिटीज ऍड करत गेले तर सगळ्या प्रोबॅबिलिटीजची सम काय असते? 1 असते. म्हणजे तुम्ही जर इथं
कॅपिटल एफ ऑफ 1 जर काढला तर आन्सर काय येईल रे, 1 क्यूब दॅट इज 1. बट तुम्ही कॅपिटल एफ ऑफ 0.9 काढला तर आन्सर काय येईल, 0.9 चा क्यूब दॅट इज 0.729. बरोबर ना, 0.729. कळतंय का? म्हणजे तुम्ही 0.9 पर्यंत x ची व्हॅल्यू 0.9 पर्यंत आहे आणि तिथपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या CRV च्या व्हॅल्यूजला 0.9 पर्यंत ऍड करत गेलेले आहे. कळतंय का? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स रिटर्न टू द एक्झाम्पल इन विच x इज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. म्हणजे ह्याच्या अगोदरचं व्हॉट इज द CDF? इन दॅट केस CDF शुड बी व्हॉट? CDF काय आहे? नंतर आपण अजून चांगले चांगले क्वेश्चन्स पण करू. इंटिग्रेशन तुम्हाला येते त्याच्यामुळे ह्याचं मला काही टेन्शन नाही. आणि आजच चॅप्टर संपून जाईल, संपलायच तसा. तुम्ही एक्सरसाइज केला का प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा पहिला एक्सरसाइज? काय? F of x is this probability density function. We are interested to find capital F of x. Formula is integration from lower limit of the support. So support is open interval from 0 to 4. Okay. So lower limit to x f of t dt, or you may say a, as you are writing the general formula. So this will be integration from 0 to x. F of t is t cube divided by 4 dt. So this will be integration from 0 to आता तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन घ्या. सो t ची पॉवर 4 divided by 16 from 0 to x. So this will be 1 by 16 x to the power 4. That is x raised to the power 4 by 16. So capital F of x is equals to x raised to the power 4 by 16. So what is your upper end point of the support? सपोर्टचा अप्पर एंड पॉइंट काय आहे तुमचा 4. म्हणजे तुम्ही जर इथं कॅपिटल एफ ऑफ 4 केला म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही 4 किंवा 4 पेक्षा छोट्या व्हॅल्यूज ज्या आपल्या CRV ने घेतलेल्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूजच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीजला ऍड करत 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 येत आहे. यू आर टेकिंग द कंटिन्युअस सम ऑफ द पर्टिक्युलर व्हॅल्यूज टेकन बाय द रॅन्डम व्हेरिएबल बिफोर 4, ऍट अँड बिफोर 4. कळतंय? सो एफ ऑफ 4 इट विल बी 4 रेस टू दी पॉवर, हे बरोबर आहे ना, 4 रेस टू दी पॉवर 4 डिवाइडेड बाय t क्यूब बाय 4. 4 रेस टू दी पॉवर 4 डिवाइडेड बाय 16. आन्सर तर 1 यायला पाहिजे. का 1 यायला पाहिजे माहिती आन्सर? इंटरवल बरोबर आहे का एकदा चेक करायला लागेल. म्हणजे सपोर्ट त्यांनी चुकीचा डिफाईन केलाय. हा बरं, सपोर्ट चुकीचा डिफाईन केला असता तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4 किती यायला पाहिजे होतं? लेट मी चेक द क्वेश्चन. मागच्या क्वेश्चन मध्ये सपोर्ट काय होता इथं? सी ची व्हॅल्यू काय आली होती? 4 आली होती ना, 2 आली होती. म्हणजे द क्वेश्चन इज रॉंग. तुम्हाला इथं काय करायचंय, म्हणजे सपोर्ट चुकीचा दिलाय त्यांनी. 0 to 2. कळतंय का तुम्हाला? हे लॉजिक पण आलं पाहिजे, तुम्हाला डेव्हलप झालं पाहिजे की असं का आलं. तुम्ही 0 to 4 न म्हणता काय म्हणायला पाहिजे, 0 to 2. सो एफ ऑफ 2 काय आला पाहिजे? एफ ऑफ 2 विल बी 2 ची पॉवर 4 बाय 16 दॅट इज 1. कारण तुमचा लोअर एंड पॉइंटला आन्सर काय आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. सो इजंट हे समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन. Suppose PDF is a continuous random variable. PDF of a continuous random variable is defined as follows.
find CDF. Okay. Suppose PDF of continuous random variable of x is defined as a piecewise defined function. हे काय आहे? Piecewise defined function means f of x has equation x plus 1 for minus 1 is lesser than x is lesser than 0 and has equation 1 minus x for 0 is lesser than equals to x is lesser than 1. Okay, and we have to find CDF of f of x. कळतंय का? मग आता तुम्ही काय कराल, सीडीएफ जर काढायचा असेल तर तुमच्याकडे ह्या फंक्शनचा ग्राफ बनवण्याची तशी पण काही गरज नाहीये, पण आपण बनवू. मला सांगा x plus 1 is a line which is having the slope 45 degree and y intercept is 1. कळतंय का तुम्हाला? y is equals to mx plus c. c काय? y intercept. 1 काय? स्लोप. स्लोप 1 म्हणजे लाईन 45 डिग्री अँगल बनवत असेल. कळतंय का हे तुम्हाला? म्हणजे दिस इज दॅट लाईन. कळतंय का? इथं 0,1 हा 0,1 असेल आणि हा काय असेल बरं? एक्स इंटरसेप्ट काय असेल? गरज नाही तशी पण काढू. एक्स इंटरसेप्ट काय असेल? y ला 0 टाका, x मायनस 1 येतोय. एक्स इंटरसेप्ट काय? -1. पहा ना, y इज इक्वल्स टू x प्लस 1 असेल. एक्स इंटरसेप्ट जर काढायचा असेल तर y ला 0 टाका, मग x काय आला? -1 आला. कळतंय? आता ही लाईन y इज इक्वल्स टू -x प्लस 1 ही वाली लाईन. -x म्हणजे स्लोप निगेटिव्ह मेकिंग 135 डिग्री विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, म्हणजे इन्क्लिनेशन काय येईल त्याचं? 135 डिग्री. अँड y इंटरसेप्ट इज 1, म्हणजे ह्या पण दुसऱ्या पण लाईनचं जे काही y इंटरसेप्ट आहे तो काय 1 आहे, म्हणजे ती लाईन अशी काहीशी येईल. आणि स्लोप, ह्या लाईनचा स्लोप किती आहे? इन्क्लिनेशन 45 डिग्री, ह्या लाईनचं इन्क्लिनेशन 135 डिग्रीज. कळतंय का? आता y इंटरसेप्ट तर काढला आपण, x इंटरसेप्ट काय येईल? y ला 0 टाका, x इंटरसेप्ट काय येईल? x इज इक्वल टू 1 येईल. x इंटरसेप्ट काय आला इथं? 1. म्हणजे बाय द वे यू आर डुईंग व्हॉट? यू आर टेकिंग द इंटिग्रेशन. आता हे तुमचं काय आहे? पीएमएफ आहे, सॉरी पीडीएफ आहे. दिस इज द पीडीएफ. पीडीएफ आहे, हे दिलेलं आहे ऑलरेडी. मग तुम्हाला काय करायचं आता? यू हॅव टू फाइंड आउट द सीडीएफ. आता मला सांगा, जर तुम्हाला सीडीएफ काढायचा असेल तर तुम्ही काय करत असता? तुम्ही कुठली तरी एक व्हॅल्यू कन्सिडर करत असता x आणि इंटिग्रेशन करत असता. इथून इथपर्यंत जो आहे, म्हणजे युअर कॅपिटल एफ ऑफ एक्स इज गिवन बाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू x एफ ऑफ टी डी टी. बरोबर ना? आता एफ ऑफ टी काय? हा इन टर्म ऑफ टी कन्वर्ट होऊन जाईल. एफ ऑफ टी म्हणजे काय? हे जे पीसवाईज डिफाइंड फंक्शन आहे ते कसं कन्वर्ट होऊन जाईल? दिस विल बी कन्वर्टेड टू t plus 1 for -1 is lesser than x is lesser than 0 and it will be 1 minus t for x नाही, इथं t यायला पाहिजे. t is lesser than 0 and 0 is lesser than equals to t is lesser than 1. ठीक आहे ना? मग हे तुम्हाला फंक्शन मिळून जाईल. आता प्रॉब्लेम हा आहे की तुमचा x इथं आहे की याच्या अलीकडे आहे. दॅट इज द प्रॉब्लेम. कळतंय का? मग in this case what you are supposed to do, you have your f of x, capital F of x as a piecewise defined function. म्हणजे पीडीएफ जर तुमचा piecewise असेल ना तर कॅपिटल f of x पण कसा येईल? piecewise येईल. So this will be integration from 0 to x t plus 1 dt for 0 is lesser than t is lesser than 1 and it is integration from 0 to x for of 1 minus t dt for 0 is lesser than equals to t is lesser than 1. ओके, कळतंय सगळ्यांना? आता याला कसं सॉल्व करणार तुम्ही? यू नो व्हेरी वेल हाऊ टू सॉल्व दिस. कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ टी?
t square by 2. What is the integration of 1? t. So from 0 to x. बरोबर ना? आता हे जे आहे हे x मध्ये कन्वर्ट होईल, कारण तुम्ही इंटिग्रेशन सगळे काही व्हेरिएबल x मध्ये बनवताय आणि याचं इंटिग्रेशन t मायनस टी स्क्वेअर बाय 2 फ्रॉम 0 टू x. तुम्हाला माहिती 0 पुट केल्यावर आन्सर 0च येणार आहे. म्हणजे इथे हे आन्सर काय येईल तुमचं x प्लस x स्क्वेअर बाय 2 for 0 is lesser than x is lesser than 1 and this is x minus x square by 2 for 0 is lesser than equals to काहीतरी चुकीचं लिहिलं का रे? हा -1 is lesser than t is lesser than 0. म्हणजे इथं मला लिहायला पाहिजे t नाही, इथं पण हा xच बनून जाईल ना, हा आणि हा x बनून जाईल. Because your PDF as a function of x, not function of t. Sorry, CDF is a function of x, not function of t. Your PDF as a function of t. So, for -1 is lesser than x is lesser than 0 and 0 is lesser than equals to x is lesser than 1. So, this is your f of x. This is your PDF. काय झालं? 1/2 कुठून आलं? लिमिट्स आपण चुकीचे टाकले. आय थिंक दोन्ही ठिकाणी आपण 0 टाकलं. ऍक्च्युली पहिलं बरोबर आहे, पण दुसऱ्यासाठी पहा ना, हे जे दुसरं आहे त्याच्यासाठी लिमिट काय बनेल? वेट, पहिल्यासाठी -1 to x आपण 0 टाकायलाच नाही पाहिजे. लोअर लिमिट थोडी ना 0 आहे आपलं. सो दॅट इज द मिस्टेक. तुमचं लोअर लिमिट -1 आहे. लोअर लिमिट काय आणि तुम्ही टाकताय काय इथं? हा, म्हणजे इथं काय टाकायला पाहिजे? -1. म्हणजे काय बदल होईल इथं? इथं बनेल -1. आणि ह्याच्यासाठी पण तुमचं लोअर लिमिट काय? 0. तर दुसऱ्यासाठी सेकंड केस साठी तुम्हाला 0 वर एक वेगळं काढावं लागणार ना, at x is equals to 0. सेकंड केस साठी काय येते? पहिल्या इंटरवल साठी, त्याच्यानंतर 1 - x साठी कोणतं? हे दुसऱ्या इंटरवल. हे बरोबर. 0 आणि 1 मध्ये. ठीक गॉट इट. थोडासा ट्रिकी प्रॉब्लेम आहे. पुन्हा एकदा सांगू का मी तुम्हाला? इथून पुढे पण प्रोसीड केला जाऊ शकतो. इंजिनिअरिंगला पण होतं ऍक्च्युली आम्हाला, बट मी थोडस रॉंग वेने गेलो, बट काही हरकत नाही. इथं आपण पुन्हा आपली चूक सुधारू की कॅपिटल एफ ऑफ एक्स जे आहे ते या पहिल्यासाठी काय येईल माहिती? फर्स्ट याच्यासाठी काय म्हणतो आपण त्याला? पीस साठी. बरोबर, पीस वाईज डिफाईन्ड फंक्शन आहे. मग ह्या पहिल्या ब्रांच साठी काय येईल इक्वेशन? म्हणजे तुमचं जे काही सीडीएफ आहे ते सीडीएफ काय येईल? इंटिग्रेशन फ्रॉम लोअर लिमिट काय? लोअर लिमिट -1 टू x f of x dx किंवा f of t dt. for -1 is lesser than t is lesser than 0. आणि ह्या दुसऱ्या ब्रांच साठी किंवा 0 साठी पण तुम्हाला वेगळं काढावं लागेल. दुसऱ्या ब्रांच साठी काय येईल? -1 to 0 f of t dt plus 0 to x f of t dt. for 0 is lesser than equals to, इथं तुम्ही x म्हणू शकता. x is lesser than 1. कळतंय का? म्हणजे मला हे सांगायचंय की तुमचं ज्यावेळी हे फंक्शन ऍक्टिव्हेट असेल, कोणतं? हे वालं फंक्शन, हे आधीचं
येलो. मग तुम्ही प्रोबॅबिलिटी काय करत येताय, तुम्ही इथपर्यंत हे करत येताय, सम करत येताय इथपर्यंत, इथपर्यंत सम करत येताय. मग पुढच्या फंक्शनचा काही विषयच नाही ना ह्या इंटरवल मध्ये. कळतंय का? हा जो इंटरवल आहे -1 to 0, ह्या इंटरवल मध्ये हे जे ही जी आपल्याला ही वाली लाईन दिसते, कोणती लाईन? 1 - x वाली लाईन, y इज इक्वल्स टू 1 - x, तिचा काही संबंधच नाही. आता दुसऱ्या ब्रांच साठी ज्यावेळी तुम्ही 0च्या पुढे जाईल, म्हणजे तुमच्या कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 किंवा 0 to 1 जाईल, 0च्या पुढे जाईल, तर तुमची हीच ग्रीन लाईन जी आहे, हीच ग्रीन लाईन जी आहे ती कुठं जाईल? इथं जाईल कुठंतरी, इथं कुठंतरी x असेल. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही इथपर्यंत काय करत येत आहे? सम करत येत आहे. जर तुम्ही इथपर्यंत सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम करत येत असाल, तर तुम्हाला दोन फंक्शन दिसतील. पहिलं फ्रॉम -1 to 0 f of t dt आणि 0 to x f. आर यू गेटिंग द सिग्निफिकन्स ऑर नॉट? आता कळतंय का? लॉजिकली कळतंय आपण काय करतोय. ओके. आणि ऍट x इज इक्वल्स टू 0 प्रोबॅबिलिटी काय येईल? तर प्रोबॅबिलिटी 1 येईल. ठीक आहे ना? तर ह्या सगळ्या ब्रांचेस x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 साठी काही काढायची गरज नाही, कारण x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 म्हणजे तुमच्या सपोर्ट तुमचा मॅक्सिमम किती पर्यंत आहे? 1. मग मला सांगा 1 नंतर तुम्ही पर इन्फिनिटी पर्यंत जरी प्रोबॅबिलिटीज ऍड करत गेले तरी काय येणार आहे? आन्सर 1 येणार आहे. कारण तुमचा ऍक्टिव्हेटेड जो ग्राफ आहे, आय शुड शो द ऍक्च्युअल ग्राफ. ऍक्टिव्हेटेड जो ग्राफ आहे ना, ग्राफ ऑफ द फंक्शन, तो एवढाच आहे. युअर फंक्शन इज ओनली डिफाइंड इन दिस इंटरवल. कळतंय का? कन्फ्युजन नाही कोणाला? काय असेल तर विचारा तुम्ही. -1 ला ओपन ब्रॅकेट आहे ना, -1 ला ओपन ब्रॅकेट आणि 1 ला पण ओपन ब्रॅकेट, म्हणजे या रिजन मध्ये तुमचं फंक्शन डिफाइंड आहे. 0 वर फंक्शन डिफाइंड आहे, 0 वर फंक्शन डिफाइंड आहे. कळतंय? मग हे असं आन्सर येईल. आणि तिसरी केस म्हणजे काय, तर ह्याला बुकवाल्यांनी वाढवलंय आणि वाढवून असं म्हटलंय की हा तिसरी पण एक तुम्ही केस घ्या. तिसऱ्या केसमध्ये काय करा तुम्ही? तिसऱ्या केसमध्ये प्रोबॅबिलिटी सांगा ज्यावेळी तुमचा x ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 असेल. ते काढायची पण गरज नाहीये, कारण मला सांगा ज्यावेळी तुमचा x हा 1 पेक्षा मोठा असेल, व्यवस्थित पहा, तिन्ही गोष्टी पुन्हा एकदा सांगतो मी. तिन्ही गोष्टी पुन्हा एकदा सांगतो. ह्याला डिलीट करू द्या मला आणि एरो. तिन्ही गोष्टी पुन्हा सांगतो की हे असं काय येतं. पहिली ब्रांच पहा, पीडीएफ ची पहिली ब्रांच -1 to 0. मग -1 to 0 पहा. -1 to 0 मध्ये तुम्ही काय करताय? तुमचा जर x -1 to 0 मध्ये असेल, -1 to 0 मध्ये तुमचा x असेल, तर तुम्ही काय कराल? मायनस इन्फिनिटी पासून म्हणा किंवा लोअर पॉइंट ऑफ द सपोर्ट पासून इथपर्यंत, म्हणजे ह्या x पर्यंत इंटिग्रेट कराल. पण त्यासाठी तुमचं ऍक्टिव्हेटेड फंक्शन कोणतं आहे? येलो लाईन ओनली. म्हणजे तुम्ही काय केलं? इंटिग्रेशन फ्रॉम 1 to x. या रिजन मध्ये तुमचं फंक्शन कोणतं आहे? t+1. बरोबर. या रिजन मध्ये तुमचं फंक्शन कोणतं आहे? t+1. कळतंय? आणि या रिजन मध्ये आता मी असं म्हणतोय की मी जर ह्या माझ्या x ला इथपर्यंत नेलं, कळतंय का तुम्हाला? माय x इज नाव बिटवीन 0 अँड 1. x जर 0 आणि 1 च्या मध्ये असेल तर इथं तुम्हाला दोन फंक्शनला टॅकल करावं लागेल, कारण व्हॉट यू आर जॉमेट्रिकली डुईंग इज ऍडिंग द प्रोबॅबिलिटीज. मीन्स यू आर गोइंग टू फाइंड दिस एरिया. कळतंय का तुम्हाला? हा एरिया काढताय तुम्ही. मग हा एरिया जर काढताय तर तुम्हाला -1 to 0 हे फंक्शन इंटिग्रेट करावं लागेल. कोणतं? t+1 वालं. t+1 ह्या ग्राफचं फंक्शन आहे ना, इट इज अ फंक्शन t+1. आणि 0 to x काय इंटिग्रेट करावं लागेल? ह्या ग्राफचं इक्वेशन काय? 1 - t. कळतंय? आणि जर तुम्ही ह्याच्या पुढे गेलात, कशाच्या?
1च्या पुढे गेलात. वेन युअर एक्स कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल इज ग्रेटर दॅन एक्स जर झालं तर मला सांगा तुम्ही काय करताय. ह्या मायनस इन्फिनिटी पासून प्रॉबिलिटीज ऍड 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 करत 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 इथे येत आहे. मग मला सांगा ह्या ग्राफच्या अंडरवाली प्रोबॅबिलिटीज ऑलरेडी काय आहे. ही जी प्रोबॅबिलिटी आहे एरिया ऑफ द ग्राफ, एरिया अंडर दिस कर्व इज 1. मग ह्याच्या मागे काय एरिया अंडर दिस कर्व 0. ह्याच्या नंतर काय 0. मग ह्याच्यानंतर कुठेही इथपर्यंत तुमचा एक्स असेल, 1 नंतर कोणताही एक्स असेल, तुम्ही काय करताय बाय द वे यू आर ऍडिंग ऑल द प्रोबॅबिलिटीज. मग सगळ्या प्रोबॅबिलिटीजला ऍड करा किंवा इकडं असेल हा 1 त्याच्यात कॅप्चर होऊन जाईल. म्हणजे सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज आफ्टर द अप्पर लिमिट इज 1, आफ्टर द अप्पर एंड पॉइंट ऑफ द सपोर्ट इज 1. सो दिस इज द आन्सर. आता मग ह्याचं इंटिग्रेशन करा, तुम्ही करू शकता ना इझिली. काय येईल सांगा. एफ ऑफ एक्स काय येईल. एफ ऑफ एक्स विल बी टी प्लस 1चं इंटिग्रेशन टी क्यूब टी स्क्वेअर बाय 2 आणि याचं एक्स. सो एक्स ह्याचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय 2 प्लस टी. आणि तुम्ही कुठून कुठपर्यंत जाताय -1 टू एक्स. एकदा हे पुट करा एक्स, एकदा -1 पुट करा एक्स. जर पुट केलं तर हा काय बनेल एक्स प्लस एक्स स्क्वेअर बाय 2. आणि एकदा जर -1 पुट केला तर मायनसचं साइन देऊन -1 प्लस 1 बाय 2. -1 प्लस 1 बाय 2 -1 बाय 2 दॅट इज -1 बाय 2 अँड दिस प्लस 1 बाय 2. कळतंय का ह्याचं आन्सर हे आलं. सो दिस इज फॉर -1 इज लेसर दॅन एक्स इज लेसर दॅन 0. हे जे पीडीएफचं फंक्शन आहे, हे जे पीडीएफ आहे ना कॅपिटल एफ ऑफ एक्स, त्याचं इक्वेशन या रिजन मध्ये काय आहे एक्स प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 1 बाय 2. आता या रिजन मध्ये पाहूयात -1 टू 0 काढा. -1 टू 0 टी प्लस 1चं इंटिग्रेशन. आता कुठून कुठपर्यंत -1 टू 0. -1 टू 0. -1 टू 0 काय येईल ह्याचं इंटिग्रेशन टी प्लस 1चं. ही टी स्क्वेअर बाय 2 प्लस टी फ्रॉम -1 टू 0. एकदा 0 पुट करा आन्सर 0 येईल. एकदा -1 पुट करा -1 बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे 1 बाय 2 आणि -1 चा स्क्वेअर बाय 2 इज 1 बाय 2 मायनसचा 1. 1 बाय 2 -1 -1 बाय 2 -1 बाय 2 -1 मायनस साइन बाहेर आहे म्हणजे हे काय बनेल मायनस मायनस प्लस. सो प्लस 1 बाय 2. याचं आन्सर काय बनलं याचं प्लस 1 बाय 2. कळतंय का. आता अरे काय होतं ही लाईन पण इरेज होती सॉरी. ठीक आहे. आता ह्या फंक्शनचं इक्वेशन सांगा, ह्या फंक्शनचा आन्सर सांगा. -1 मायनस टी चं इंटिग्रेशन काय राहील टी मायनस टी स्क्वेअर बाय 2 फ्रॉम 0 टू एक्स. 0 टाकल्यावर 0च येणार आहे म्हणजे एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. सो 1 बाय 2 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 बरोबर आहे का. 0 इज लेसर दॅन इक्वल्स टू एक्स इज लेसर दॅन 1 आणि 1 आफ्टर एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. हे सगळं बरोबर आहे की एकदा चेक करा. पहिलं काय एक्स प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 1 बाय 2 ह्या रिजन मध्ये. काहीतरी होल स्क्वेअर लावला असेल फॉर्म्युला. 1 बाय 2 ला कॉमन घेतला. 1 बाय 2 ला कॉमन घेतल्यानंतर वेट अजून एक तुम्हाला इंटरवल डिफाइन करायला लागेल. काय केलंय हे असं काहीतरी केलंय म्हणजे तेच आहे. अजून एक तुम्ही ब्रांच ऍड करू शकता. इट इज कम्प्लिटली अप टू यू. अजून एक ब्रांच ऍड करा की जर तुमचा एक्स हा -1 पेक्षा छोटा असेल तर प्रोबॅबिलिटी काय येणार आहे 0 येणार आहे. का बरं. कारण स्वतः विचार करा तुमचा एक्स इफ युअर एक्स हे काय होतंय सिलेक्ट मी हे करायला पाहिजे. एक्स जर इकडे आहे काय -1 पेक्षा छोटा आहे. तुम्ही सगळ्या प्रोबॅबिलिटीजला -∞ पासून सम करत आलात
तर आन्सर काय येणार आहे इथपर्यंत? 0च येणार आहे. कळतंय ना? सिग्निफिकन्स कळतोय का? एक प्रॉब्लेम कळाला ना तर हजारो प्रॉब्लेम कळतील तुम्हाला ह्याचे. आणि हे जे केलंय ना बुक मध्ये, हे जे केलंय काय, x प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 1/2, ते काय केलंय, ह्याला 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड, सगळ्यांमधून 1/2 कॉमन, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1, म्हणजे x प्लस 1 द होल स्क्वेअर आहे ना हा, तर हा बनेल हाफ ऑफ x प्लस 1 द होल स्क्वेअर. कळतंय? सो दॅट्स दिस. कळतंय? मग आता हे जे तुमचं एफ ऑफ एक्स आहे ना, हे आपण जे डिफाइन केले तेच आहे. पहिलं 0, नंतर 1/2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1 द होल स्क्वेअर, 1/2 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2, 1/2 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2, आणि 1 आफ्टर एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. हे कळतंय सगळ्यांना? समजलं? इझी आहे. ओके. 4 मार्कला विचारू शकतात हा प्रॉब्लेम, किंवा 3 मार्कला. हे सांगितलंय तुम्हाला ऑलरेडी. ओके. व्हेरीफाय द फॉलोइंग पीडीएफ, फॉलोइंग फंक्शन्स आर पीडीएफ ऑर नॉट. व्हेरीफाय करायचं की हे जे फंक्शन्स आहेत हे पीडीएफ आहेत की नाही. करू शकाल व्हेरीफाय? व्हेरीफाय करायचं म्हणजे इंटिग्रेशन घ्यायचंय. कळतंय का? एकदम क्विकली करू आपण. पहिलं जे काय आहे, प्लीज फोकस ऑन द बोर्ड. एफ ऑफ एक्स काय तुमचा, ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स, आणि सपोर्ट काय तुमचा, ओपन इंटरवल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी अँड 0 अदरवाइज. म्हणजे असं दिलंय की 0 टू इन्फिनिटीला हे काय, ई ची पॉवर एक्स, आणि मायनस इन्फिनिटी टू 0 ला या फंक्शनचा आन्सर 0 आहे. हा, 0 असू शकत नाही इथं. x इज इक्वल्स टू 1 ला आन्सर कसं 0 येईल, x इज इक्वल्स टू 0 ला, सो x इज लेसर दॅन इक्वल्स टू 0. कळतंय का काय सांगायचं ते? किंवा अदरवाइज पण लिहा, अदरवाइज पण म्हणू शकता. अदरवाइज म्हणजे फंक्शन असं आहे की f of x is e raised to the power minus x for 0 is lesser than x is lesser than infinity, म्हणजे पॉझिटिव्ह रिअल नंबर साठी, आर पॉझिटिव्ह पण म्हणतात याला, आर पॉझिटिव्ह साठी, अँड दिस इज 0 फॉर आर निगेटिव्ह अँड 0. हे कशासाठी? आर निगेटिव्ह युनियन 0. कळतंय का? सो आता हे पीडीएफ आहे की नाही हे दाखवायचं. मग तुम्ही काय कराल, पीडीएफ साठी हे पॉझिटिव्ह व्हॅल्यूड इंटिग्रेबल फंक्शन असलं पाहिजे. तुम्हाला माहिती एक्सपोनेन्शियल फंक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, रेंज ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, बरोबर. त्याच्यानंतर आणि ह्या फंक्शनची अदरवाइज व्हॅल्यू काय, 0 आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की एफ ऑफ एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. डन. म्हणाल हिअर एफ ऑफ एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. सेकंड, इंटिग्रेशन फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू 0 एफ ऑफ एक्स डीएक्स, किंवा तुम्ही म्हणा इन्फिनिटी, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आपण चेक करूयात. मग मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स आपल्याला चेक करावं लागतं ना सपोर्टवर. मग मला सांगा मायनस इन्फिनिटी टू कुठपर्यंत जावं लागेल तुम्हाला, 0 पर्यंत. का? कारण त्याच्यासाठी फंक्शनचं इक्वेशन काय आहे, 0 dx, म्हणजे 0. सो 0 dx करावं लागेल, प्लस 0 टू कुठपर्यंत जायचं, इन्फिनिटी पर्यंत. फंक्शनचं इक्वेशन ई ची पॉवर मायनस एक्स डीएक्स. कळतंय का? ओके. आता मला सांगा ह्याचा आन्सर काय येईल, 0. आता ह्याचा आन्सर काय येईल, ई ची पॉवर मायनस एक्सचं इंटिग्रेशन मायनस ई ची पॉवर मायनस एक्स, म्हणजे ई ची पॉवर मायनस एक्स अपॉन मायनस 1, बट तो मायनस साइन मी वर दिलाय, फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. आता मी काय केलं, मायनस साइन बाहेर काढला आणि ई ची पॉवर मायनस एक्स काय लिहिलंय, ई ची पॉवर मायनस एक्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. आता इथून मायनस साइन तर बाहेर आहे, एकदा मायनस इन्फिनिटी टाका, ई ची पॉवर मायनस इन्फिनिटी, आणि एकदा 0 टाका, ई ची पॉवर 0. मला सांगा एनीथिंग रेस टू दी पॉवर मायनस इन्फिनिटी इज रादर दॅन 1. एनीथिंग रेस टू दी पॉवर, एनी पॉझिटिव्ह और एनी निगेटिव्ह रेस टू दी पॉवर मायनस इन्फिनिटी इज 0. का बरं? कारण ई ची पॉवर मायनस इन्फिनिटी पहा इज इक्वल टू 1 अपॉन ई ची पॉवर इन्फिनिटी. एनीथिंग रेस टू दी पॉवर इन्फिनिटी इज इन्फिनिटी इफ नंबर इज ग्रेटर दॅन 1. इफ नंबर इज ग्रेटर दॅन 1, बरोबर ना.
सो ई रेस्ट आणि 1 ची पॉवर इन्फिनिटी काय येईल? इट इज इनडिटर्मिनेट फॉर्म. हे काय? इनडिटर्मिनेट फॉर्म. 1 पेक्षा मोठा आहे म्हणजे दिस इज इन्फिनिटी अँड 1 अपॉन इन्फिनिटी 0. अरे एक चॉकलेट इन्फिनिट लोकांना वाटायचे, आन्सर काय येईल? 0. सो दिस इज 0. आणि e ची पॉवर 0 इज एनिथिंग रेज टू दी पॉवर 0 rather than 0 सॉरी, कारण 0 ची पॉवर 0 इज इनडिटर्मिनेट फॉर्म. इनडिटर्मिनेट फॉर्म किती आहे तरी? 7. सो e ची पॉवर 0 किती म्हणलं? So this is 1. So minus of minus 1 is 1. So मला सांगा तुमचं f of x चं इंटिग्रेशन ओव्हर द सपोर्ट 1 येत आहे, म्हणजे हेन्स इट इज अ व्हॅलिड पीडीएफ. ओके, f of x is valid PDF, valid probability distribution function. कळतंय? ओके, नाउ नेक्स्ट. हे दुसरं फंक्शन पहा, f of x is equals to x by 2 minus 2 to 2 साठी. So this equation is means equation of this function is x by 2 for minus 2 is lesser than x is lesser than 2 and 0 otherwise असंही येऊ शकता तुम्ही. 0 otherwise म्हणजे ज्यावेळी तुमचा x हा लेसर दॅन इक्वल्स टू -1 असेल त्यावेळी फंक्शनचं इक्वेशन कोणतं ऍक्टिव्हेट होईल? 0. आणि ज्यावेळी x हा ग्रेटर दॅन इक्वल्स टू 2 असेल त्यावेळी पण तुमच्या फंक्शनचं इक्वेशन 0. मग तुम्हाला ही गोष्ट माहित असली पाहिजे की तुमचं जे f of x आहे हे पॉझिटिव्ह व्हॅल्यूड आहे का? हे पहिला चेक आहे ना, ऑलवेज पॉझिटिव्ह आहे का? पण अरे x ची व्हॅल्यू -2 टाकाल तर हे निगेटिव्ह येते. x ची व्हॅल्यू -2 ला हे निगेटिव्ह येते. ओके, सो negative for x is equals to this, hence it is not a PDF. कळलं? अरे तुम्ही साधा विचार करा, f of x काय? x by 2 आहे. -2 to 0 याच्यासाठी -2 to 0 साठी तुम्ही जर व्हॅल्यूज टाकल्या x च्या तर सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूज आहे, तर तुम्ही म्हणाल f of x is not a valid PDF. hence किंवा म्हणा since f of x is negative valued for all x belonging to open interval -2 to 0, hence f of x is not a valid PDF, not a valid probability density function. कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल साठी आपण पीडीएफ वापरत असतो. ठीक आहे ना, समजते मग? ओके, नेक्स्ट. फाइंड के. अजून किती आहेत? 9. एवढे करून जाऊ आपण. फाइंड के. के काढायचं आहे आता इथं. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ते काढता येईल का तुम्हाला? एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलंय. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. स्टँडर्ड डेव्हिएशन तर माहिती आहे. कशासाठी? कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलच्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन साठी. In case of continuous random variable, when x is a continuous random variable, your probability is probability density function. Y is equals to f of x is a PDF, and to get e of x, that is mu, you have to integrate over the support xi pi होतं ना त्या केस मध्ये. डिस्क्रीट मध्ये काय होतं? समेशन xi pi. सो इन दिस केस इट विल बी x into f of x dx. कळतंय? Variance of x is denoted by sigma suffix x the whole square, and variance काय होता? xi square pi minus xi pi summation xi pi the whole square. मग या केस मध्ये हा काय बनेल? या केस मध्ये हा बनेल इंटिग्रेशन फ्रॉम -इन्फिनिटी टू इन्फिनिटी x square into f of x dx plus -infinity to infinity integration from -infinity to infinity x f of x dx the whole square. आता तुम्ही म्हणाल -इन्फिनिटी टू इन्फिनिटी कसं करायचं? अरे -इन्फिनिटी टू इन्फिनिटी मध्ये
काही जे पीसेस असतील किंवा डोमेन ऑफ द एक्स किंवा एक्स व्हॅल्यूज असतील त्यांच्यासाठी किंवा काही इंटरव्हलसाठी तर फंक्शन तुमचं डिऍक्टिव्हेटेड म्हणजे 0 व्हॅल्यूड असेल. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा, पीसेस मध्ये इंटिग्रेशन घ्या. कळतंय का? म्हणजे ह्याचा काय होल स्क्वेअर येईल. आणि व्हॅरियन्सची दुसरी एक डेफिनेशन पाहिली होती, व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्सपेक्टेशन ऑफ एक्स मायनस म्यू द होल स्क्वेअर. म्हणजे इथं काय येईल ते इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एक्स मायनस म्यू द होल स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स, असं काढायचं. ठीक आहे ना? आता हे पहा व्यवस्थित. फाइंड की घेतलाय का रे? नाही. Find k if the following functions is PDF of the random variable of continuous random variable x. k काढायचा आहे, PDF आहे असं दिलंय आणि हा तुमचा सपोर्ट आहे. म्हणजे f of x is a continuous, it is a piecewise defined function. It is having equation kx square into 1 minus x for 0 is lesser than x is lesser than 1. असं for पण लिहा वाटलंच तर, किंवा where लिहा. And it is 0 otherwise, म्हणजे x is lesser than equals to 0 साठी it is 0 and x is greater than equals to 1 साठी the function is having the equation 0. म्हणजे तुम्हाला हे जे इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे ना, f of x पॉझिटिव्ह व्हॅल्यूड आहे हे ऑलरेडी दिलंय, पीडीएफ आहे असं ऑलरेडी दिलंय. म्हणजे गिवन दॅट इट इज अ पीडीएफ, गिवन दॅट f of x is probability density function and hence integration from minus infinity to infinity f of x dx is equals to 1. आता त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणाल, मायनस इन्फिनिटी टू कुठपर्यंत जाल तुम्ही? 0 पर्यंत. f of x dx प्लस, म्हणजे हे जे तुम्ही काढताय ना काय, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f of x dx जे तुम्ही काढताय, that is actually governed by 3 integrals because we have 3 pieces of the function. So minus infinity to infinity 0 dx किंवा f of x dx, 0 to 1 f of x dx plus 1 to infinity f of x dx. But in this interval your function is 0. In this interval function is 0 valued. Hence your integration is integration from 0 to 1. f of x is having equation kx square into 1 minus x dx and this is given to be 1. This is given already. हे already given आहे. कळतंय का तुम्हाला? So तुम्ही म्हणाल इंटिग्रेशन k into integration 0 to 1 x ला x square ला आतमध्ये मल्टिप्लाय करा, x square minus x cube dx is equals to 1. So you can write this as k into x cube by 3 minus x to the power 4 by 4 is equals to 1 from 0 to 1. 0 पुट केल्यावर आन्सर 0 येणार कारण दोन्ही मध्ये x आहे. 1 पुट केल्यावर k into हे काय येणार आहे, 1 by 3 minus 1 by 4 is equals to 1. So k into LCM घेतला 4 minus 3 by 12 is equals to 0. So 1 by 12 0 नाही 1. 1 by 12 into k किंवा k upon 12 is equals to 1. So k is equals to 12. K is equals to 12. Easy आहे का? कळतंय का काय चालू आहे ते? कळतंय? ओके. नेक्स्ट. For each of the following PDF of random variable, find this. आता आपल्याला काय करायचंय, हे जे दिलेले पीडीएफ्स आहेत ना ह्यांच्यासाठी आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेसर दॅन 1 काढायचंय आणि प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ एक्स इज लेसर दॅन 1 काढायचंय. तुम्हाला हे माहित असलं पाहिजे, व्हेन मॉड ऑफ एक्स इज लेसर दॅन 1 एक्स इज बिलॉंगिंग फ्रॉम -1 to 1. बरोबर ना? किंवा मॉड ऑफ एक्स इज लेसर दॅन m असेल व्हेन m इज अ पॉझिटिव्ह इंटिग्रल इंडेक्स किंवा m इज पॉझिटिव्ह रियल नंबर, तर x बिलॉंग्स टू दिस इंटरवल -m to m, that is -m is lesser than x is lesser than -m is lesser than x is lesser than m. बरोबर? म्हणजे तुम्हाला
हे काढायचंय, प्रोबॅबिलिटी ऑफ -1 इज लेसर दॅन x इज लेसर दॅन 1. कळतंय? आता पहिलं फंक्शन पहा. पहिलं घेऊ का दुसरं घेऊ? एक तुम्ही करायचं. तुम्हाला दिलंय की गिवन फंक्शन आर पीडीएफ दिले ऑलरेडी आणि तुम्हाला हे काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर काढायचं असेल प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेसर दॅन 1, तर तुम्हाला काय करावं लागेल? -∞ to 1. का? कारण तुम्हाला त्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम काढायचे 1 पर्यंत, 1 पेक्षा छोट्या असणाऱ्या, म्हणजे यू आर फाइंडिंग -∞ to 1 f of x dx. कळत आहे? म्हणजे हे काय येईल, f of x काय आहे तुमचा? f of x या रिजन मध्ये f of x ला व्यवस्थित पहा. f of x is having the equation -2 to पहा, -2 is lesser than x is lesser than 4. त्याच्यासाठी फंक्शनचं इक्वेशन काय? x/18 प्लस 1/9. ठीक आहे ना? x/18 प्लस 1/9. आणि बाकीच्या वेळी हे जे फंक्शन आहे x इज लेसर दॅन इक्वल्स टू -2 साठी फंक्शन 0 आहे, 0 व्हॅल्यूड आहे, आणि x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 4 साठी फंक्शन 0 व्हॅल्यूड आहे. म्हणजे आता तुम्ही हे जे इंटिग्रेशन घेताय हे कुठून कुठपर्यंत घेताय? -∞ to 1. 1 म्हणजे तुम्ही कुठपर्यंत जाताय? तुम्ही जाताय इथपर्यंत. इथं येतो ना 1, इथं येतो ना कुठंतरी 1. म्हणजे तुम्हाला ह्या दोन फंक्शनशी डील करावी लागेल. मीन्स इट विल बी -∞ to -2 f of x dx प्लस -2 to 1 पर्यंत जायचंय. -2 to 1 f of x dx. कळतंय का हे काय सांगतोय मी ते? तर मग इथं जे फंक्शन आहे ना तुमचं, इथं फंक्शनचं इक्वेशन आहे 0, आणि -2 नंतर तुमच्या फंक्शनचं इक्वेशन आहे काय? x/18 प्लस 1/9. मग x/18 चं इंटिग्रेशन सांगा, x²/36 बरोबर ना? आणि 1/9 चे इंटिग्रेशन 1/9x. ठीक आहे ना? मग 4 ने मल्टिप्लाय पण करू शकता. -2 to 1 जात आहे, 4 ने 1 मल्टिप्लाय करा, एलसीएम घ्या, म्हणजे x² प्लस 4/36. कळतंय का? 9 चौक 36 ना? 4 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं फ्रॉम -2 to 1. मग आता 1 ला पुट करा, 4x सॉरी, -1 ला पुट करा, सो 1 प्लस 4 डिवाइडेड बाय 36 -2 ला पुट करा, -2 चा स्क्वेअर 4 मायनस 4 इंटू -2 इज -8 डिवाइडेड बाय 36. म्हणजे आन्सर काय येईल? हे 5/36 आणि हा -4/36 म्हणजे 4/36 म्हणजे 9/36 म्हणजे 1/4. कळतंय का? असे क्वेश्चन येतात अरे कॉम्पिटिटिव्हला. 1/4 हे काय आलं? प्रोबॅबिलिटी ऑफ x लेसर दॅन 1 काय आलं? 1/4 आलं. कळतंय? आता काढायचे प्रोबॅबिलिटी ऑफ x. हे सेकंड, हे फर्स्ट झालं. आता सेकंड पाहूया. सेकंड काय? प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ x less than 1. Probability of mod of x less than 1 means what? Probability of -1 is lesser than x is lesser than 1. म्हणजे काय? आता तुम्हाला -1 पासून 1 पर्यंत यायचंय, पण तुम्हाला ऑलरेडी एक गोष्ट माहिती की -1 टू मला सांगा, ही नंबर लाईन जर अशी असेल, -2 इथे, -1 0 आणि 1, तुम्ही सांगा -2 पर्यंत तुमचं फंक्शन तर 0 व्हॅल्यूड आहे, आणि तुम्हाला -2 च्या पुढे म्हणजे -1 टू कुठपर्यंत जायचंय? -2 टू म्हणजे -1 टू 1 पर्यंत. मग 1 पण इथंच कुठंतरी आहे ना, म्हणजे एकच फंक्शन तुम्हाला इथं वापरायचंय, एकच फंक्शन. म्हणजे तुम्ही म्हणाल दिस इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम -1 टू 1. -1 टू 1 एकच इक्वेशन वापरलं जाणार, x/18 प्लस 1/9 dx. पण ह्याचं इंटिग्रेशन आपण ऑलरेडी पाहिले काय? x² प्लस 4x/36 फ्रॉम -1 टू 1.
कळतंय? मग हे काय येईल, एकदा 1 पुट करा तर 1 + 4/36, एकदा -1 पुट करा तर 1 - 4/36, म्हणजे हा -3, म्हणजे 5/36 + 3/36, म्हणजे 8/36, म्हणजे 4 दुने 8 आणि 4 9 36 ना, सो 2/9, सो 4/9 and 2. इथं -3 पण बाहेर एक मायनस साइन आहे, सो 4/9 and 1/4 and 2/9. कळालं का? इझी आहे का एकदम? काय अवघड आहे का याच्यात? फाइंड द CDF f of x associated with PDF. आता CDF काढायचं आहे, लास्टचा क्वेश्चन. का कराल तुम्ही? कराल? काय वाटतं तुम्हाला? CDF काढायचंय आपल्याला, फंक्शन दिलंय. अरे काय नाही, लगेच करून टाकू, 1 मिनिट मोजून व्यवस्थित पहा. f of x काढायचं CDF. PDF तुम्हाला दिलंय. तुमचे जे काही PDF आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, गिवन दॅट PDF इज दिस. कोणत्या इंटरवल मध्ये? 0 इज लेसर दॅन x इज लेसर दॅन 1 साठी तुमच्या फंक्शनचं इक्वेशन आहे 3 × 1 - 2x². कळतंय का? आणि तुमचा x ज्यावेळी 0 पेक्षा छोटा असेल, बरोबर ना, किंवा x जर 1 किंवा 1 पेक्षा मोठा असेल, तर तुमचं फंक्शन ऍक्टिव्हेट होऊन काय येणार यांचं? 0 येणार. म्हणजे तुम्ही जर आता कॅपिटल f of x काढत असाल, आता विचार करा व्यवस्थित. ह्याच्यासाठी x <= 0 साठी तुम्ही काय लिहायला पाहिजे? इंटिग्रेशन फ्रॉम -∞ to 0, बरोबर ना, -∞ to 0, कारण तुम्ही कुठपर्यंत येत आहे, किंवा त्या रेंज मध्ये जर तुमचा x असेल तर तुम्ही x ही टाकू शकता, असं काही नाही. -∞ to 0 नाही, -∞ to t, कारण कॅपिटल f of x इज -∞ to t f of t dt. f of t काय तुमचं? 0 dt फॉर x इज <= 0. कळतंय? आता x ज्यावेळी 0 आणि 1 च्या मध्ये असेल, 0 आणि 1 च्या मध्ये, 0 आणि 1 च्या मध्ये म्हणजे तुम्ही -∞ to t f of x dx करणार, म्हणजे 0 dx म्हणजे -∞ to 0 हे असं करणार पहा फर्स्ट साठी. सेकंड साठी काय करणार पहा, -∞ to 0 0 dt प्लस, कळते ना हे, कुठं टी लावायचा, कुठं लावायचा? लास्टच्या इंटिग्रलला. म्हणजे तुम्ही काय करत आलाय, इथून इथपर्यंत सम करत आलाय. मग तुम्हाला काय करावं लागेल इथं? 0 to x, इथं टी नसतो, इथं x असतो. काय टी लिहितो? हा, 0 to x f of t dt. बट f of t is what in this case? ह्या इंटरवल साठी इट इज 3 × 1 - t² dt. So this is for 0 is lesser than x is lesser than 1 साठी. आणि हे इज इक्वल्स टू चं साइन देणं पण काही एवढं महत्वाचं नाही, ठीक आहे, आणि गरजेचं नाहीये हे करणं. तर आपण काय करूयात, एवढं कळलंय तुम्हाला? हे 2. आणि तिसरा काय, x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. त्याच्यासाठी PDF काय येणार आहे रे? 1 येणार आहे. का? कारण मग त्याच्यासाठी इंटिग्रल तुमचा असा बनणार -∞ to 0 0 dt प्लस 0 to 1 x काय येणार. आता तुम्ही आता कशाच्या पुढे गेलायत हे पहा, तुमचं डोमेन असं होतं 0 1, मग तुम्ही ह्याच्यासाठी काढलं, ह्या ब्रांच साठी, मग त्याच्यानंतर इथपर्यंत आले तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही इथपर्यंत आलात. आता तुम्ही 1 च्या पुढे निघालात, कारण x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 काढताय तुम्ही, 1 च्या पुढे निघालात तुम्ही, बरोबर ना. म्हणजे 3 × 0 to 1 येणार ही, कारण तुम्ही सम करत करत कुठपर्यंत आलाय? इथपर्यंत आलाय, म्हणजे इथपर्यंतची सम झालेली आहे, म्हणून तुम्ही इथं वर x नाही लावत आहे तिसऱ्या केसमध्ये. 3 × 1 - 2t² dt प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 1 to x 0 dt. का? कारण 1 नंतर अरे फंक्शनचं इक्वेशन 0 आहे, कळतंय का? म्हणजे दिस इज फॉर x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1.
आता हे सॉल्व्ह करा तुम्ही. कॅपिटल एफ ऑफ एक्स काय येईल? कॅपिटल एफ ऑफ एक्स येईल, इथे येईल 0 फॉर एक्स इज लेसर दॅन इक्वल्स टू 0. आता इथं पहा, हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करा, हे तर 0च येते, हे 0 येते, ठीक आहे ना. हे 3 आतमध्ये गेला, 3 मायनस 60 स्क्वेअरचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू एक्स काय येईल? 3t मायनस 6t क्यूब बाय 3 म्हणजे 2t क्यूब, बरोबर ना. फ्रॉम 0 टू एक्स म्हणजे इथे येईल 3x मायनस 2x क्यूब फॉर 0 इज लेसर दॅन x इज लेसर दॅन 1. आणि इथं काय येईल? 1 फॉर x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. कळतंय का? कन्सेप्ट क्लिअर असेल, पूर्ण कॅल्क्युलस लागते की नाही प्रोबॅबिलिटी मध्ये. ओके, so I think we have covered all solved example and this is your duty to do this. तरी आपण डिस्कस करूयात and then we'll be starting the last chapter, that is binomial distribution. Okay.